एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। प्रेरणा पतसंस्थेची 7वी शाखा वांबूर येथे सुरू झाली असून या शाखेचे उद्घाटन डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या हस्ते आज सोमवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता मार्केट कमिटी गेटजवळ संपन्न झालं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे होते। यावेळी व्यासपीठावर सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, सुरेश बापणा, मच्छिंद्र सोनवणे, ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे, केरू पानसरे आणि प्राध्यापक दत्तात्रय अडसुरे यांची प्रमुख उपस्थिती होते। यावेळी केरू पानसरे आणि शिवाजीराव कपाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश वाबळे यांनी प्रास्ताविकात सांगितलं की वांबूर ही एक ऐतिहासिक बाजारपेठ आहे। येथील व्यापारी आणि शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून वांबुरीत प्रेरणा पतसंस्थेची शाखा सुरू करण्याची मागणी होती। या शाखेमुळे छोटे व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक व्यवहार करणं सोपं जाईल। माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 32 वर्षापासून ही संस्था यशस्वीपणे कार्यरत असल्याचं वाबळे यांनी सांगितलं। पुढील महिन्यात ब्राह्मणी आणि देवळाली प्रवरा इथेही नवीन शाखा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। ते म्हणाले, गेल्या 32 वर्षांमध्ये प्रेरणा पतसंस्थेनं तालुक्यात अत्यंत चांगलं काम केलं, त्याचाच परिणाम म्हणून आज ही 7वी शाखा सुरू होते। सुरेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि स्वच्छरित्या सुरू असल्याचं ते म्हणाले। सूत्रसंचालन गणेश हापसे यांनी केलं तर आभार वेणुनाथ लांबे यांनी मांडलेत। यावेळी नितीन बापणा, मच्छिंद्र सोनवणे, आदर्श पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चौथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, दीपक त्रिभुवन, प्रेरणा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन मच्छिंद्र, प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, व्हाईस चेअरमन विष्णुपंत वरपे, प्राध्यापक वेणुनाथ लांबे, अशोक उरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले। प्रेरणा पतसंस्थेची 7वी ब्रँच या ठिकाणी सुरू झालेली आहे। या संस्थेचे ही ब्रँच माझ्या हस्ते आज या ठिकाणी उद्घाटन झाले आहे। गेल्या 32 वर्षामध्ये प्रेरणा पतसंस्थेने या तालुक्यामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्याचं फल म्हणून आज 7वी ब्रँच या ठिकाणी सुरू होते। अजून 2 ब्रँच त्यांना या 1 महिन्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये सुरू होत आहे। अत्यंत चांगला कारभार, स्वच्छ कारभार माननीय सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली चाललेला आहे आणि चांगल्या प्रकारे या पतसंस्थेचं या ठिकाणी ऊर्जितावस्था आलेली आहे। चांगल्या प्रकारे काम चाललं असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी कर्जाचा आधार त्या ठिकाणी मिळतोय। त्या निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम असला मान्यवर या ठिकाणी तालुक्यातील या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांच्या वतीने प्रेरणा पतसंस्थेला आणि श्री सुरेश वाबळे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज प्रेरणा पतसंस्थेच्या 7व्या क्रमांकाच्या शाखेचं उद्घाटन डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अरुण तनपुरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेले आहे। राहुरी तालुक्यातील वांबूर एक ऐतिहासिक बाजारपेठ आहे, तिला वेगळा इतिहास आहे आणि ह्या बाजारपेठेतले सर्व व्यापारी, परिसरातले शेतकरी यांची बरेच दिवसाची मागणी होती का प्रेरणाची शाखा इथे आम्हाला व्यवहार करणं सोपं जाईल आणि 10 वर्षाचा कालावधी लागला त्यांच्या शाखेला। विनंतीला मान देऊन आम्ही आज इथे आलेलो आहे। मला निश्चित खात्री या व्यापारी असतील, परिसराचे शेतकरी असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, त्या व्यावसायिक असतील, यांना निश्चित प्रेरणा पतसंस्थेचा निश्चित अर्थ सहाय्य होईल। पण त्यांच्या सुद्धा RTGS, NMD ज्या बाकीच्या आहे पद्धतीच्या सगळ्या सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहे, त्याचा लाभ त्यांना येईल। आज प्रेरणा पतसंस्था माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज 32 वर्षाचे काम करतो। 32 वर्ष झाली। आज 32 वर्षाचा पूर्ण खर्च असताना 125 कोटीचा टप्पा ठेवीचा आणि 78 कोटीचं कर्ज वितरण केलेले आहे आणि हे सगळं काम करत असताना मनाला एक समाधान आहे की ग्रामीण भागातल्या अर्थकारणाला आमच्या थोडासा हातभार लागला। सावकारशाहीपासून लोकांना बाजूला नेण्याचा आमचा प्रयत्न जवळजवळ ग्रामीण भागात यशस्वी झालेला आहे, मला अभिमान आहे। छोटे मोठे शेतकरी असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, शेतीवरती ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आपण काय साहेबण असेल, शेतकरी असेल याच्यासाठी अर्थसहाय्य केलं आणि तो प्रयोग आमचा यशस्वी झालेला आहे। मला वाटतं महात्मा गांधींचे जे
खेड्याकडे चला, त्याचं जे स्वप्न होतं आम्ही आधी खेड्यात गेलो, नंतर आता वांबोली सारख्या शहरात आलो आणि ती प्रगती निश्चितच आमच्या आता पुढच्या आठवड्यामध्ये ब्राह्मणीला शाखा आहे, त्यानंतर देवाली प्रवासाच्या नगरपालिकेच्या ठिकाणी शाखा होते. हे सगळे लोकांचा विश्वास आहे. प्रेरणा एक ब्रँड झालं तालुक्यात. प्रेरणा असेल, प्रेरणा मल्टीस्टेट असेल, एक शिस्त, आर्थिक शिस्त पाहिजे. आम्ही राजकीय कर्ज वाटप केलं नाही, वसुलीशी निगडीत कर्ज वाटप केलं आणि कुठल्या प्रकारचं कुठल्या मोठे ठेवीदार असू द्या, 1,000च्या ठेवीदाराला तेवढंच व्याज द्यायचं, ठेवीचं व्याज, आणि 1 लाखाला तेवढंच द्यायचं, असा कुठल्या प्रकारचा भेदभाव केला नाही. म्हणून त्याच्यामुळे 32 वर्षात आम्ही यशस्वी झालेले. सगळ्यांच्या सहकार मला निश्चित सगळ्यांच्या ठेवीदार आणि कर्जदारांच्या आशीर्वादाने मुख्य जिल्ह्यामध्ये राज्यात नाव लोक केलेलं आहे. असंच पुढे सुद्धा चालू एवढी अपेक्षा थांबतो. जय हिंद, जय सहकार, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.